नमस्कार मित्रांनो, मी महेश जगताप तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ऑप्शन ट्रेडिंग मराठीमध्ये. प्रवासात असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आले नाही मागे. सो आज आपण बघणार आहोत बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आज, तसेच निफ्टी 50चे पण आज आपण विश्लेषण बघणार आहोत. सर्वात आधी आपण निफ्टी 50चं बघणार आहोत. त्याआधी आपल्याला बघायचं आहे ग्लोबल मार्केट. ग्लोबल मार्केट जर बघितलं, डाव जोन्स फ्युचर आहे -12.99, S&P आहे +1.49, नॅसडॅक आहे +35.93 आणि गिफ्ट निफ्टी जर बघितलं -45.50 40.50. ठीक आहे. सॉरी. आता जर निफ्टीचं बघायला गेलं, सध्या काय आहे, एक इव्हेंट आहे. म्हणजे आज रात्री US मध्ये फेडचा रेट कट ची न्यूज येऊ शकते आणि त्यात काय होतं, कसं होतं, त्याला मार्केट कोणत्या पद्धतीने घेतं, निगेटिव्ह घेतं की पॉझिटिव्ह घेतं, या सर्व गोष्टी आपल्याला एक आज रात्रीत कळतील. त्याच्यामुळे आपलं मार्केट जर तुम्ही बघितलं तर 2 दिवसापासून एकाच झोनमध्ये आपल्याला फिरताना दिसतंय. इथे आपल्याला वाटतंय की इथे एक साईडने मस्तपैकी डब्ल्यू पॅटर्न बनलाय, पुटला वाल्याने कमवले असतील, कॉल वाल्यांनी कमवले असतील. पण जर तुम्ही प्रॉपर ट्रेडिंग नेहमी करत असाल तर तुम्हाला कळलं असेल की कुठल्याही प्रकारचे तिथे आपल्याला चांगल्या प्रमाणात प्रॉफिट होताना दिसलेलं नाही. रॅदर प्रॉफिट चांगले झालेले नाही आहेत. हे जे प्रॉफिट झालेले आहेत ते सेलर्सला झालेले असतील. कारण की कॅन्डल्स ज्या पद्धतीने बनतात किंवा ज्या पद्धतीने मार्केटला वरती किंवा खाली जायचं असतं, त्या कॅन्डल्स आणि ह्या कॅन्डल्समधला फरक तुम्हाला जाणवत असेल का, की तिथे प्रीमियम कुठल्याही प्रकारे वाढत नव्हते, वेळ जात होता आणि इथे पूर्णपणे सेलर्सने आपला कब्जा केलेला होता. अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, की बघा आता इथे ह्या ज्या मुवमेंट भेटल्या मागे, इथे काय झालं असेल बघा, याला हे बघा, हे मार्केट इथे काय झालं असेल, इथे सेलर्स विन विन सिच्युएशनमध्ये होते आणि ही अनएक्सपेक्टेड जेव्हा मोमेंटम आली तेव्हा कितीतरी सेलर्सचा लॉस झालेला असेल. तेव्हा बऱ्याच सेलर्सने ऑनलाईन यूट्यूबला पण बघितलं, आपण बघितलं असेल, तिथे पण त्यांनी सांगितलं, बऱ्याच ठिकाणी जे आता माझे पण मित्र सेलिंग करतात त्यांना लॉस झाला. पण एक लक्षात ठेवा, सेलर्सला जरी लॉस झाला तर सेलरचा लॉस हा लवकर रिकवर होऊ शकतो, पण बायरचा जर लॉस मोठा झाला तर बायरचा लॉस रिकवर करायला खूप वेळ लागत असतो. ठीक आहे. बघा, त्यांच्याकडे चान्सेस भरपूर असतात. त्यांना माहिती की सध्या आपल्याला ते शांततेचे पुजारी असतात, नाही का. त्यांना जेवढा टाइम टेक होईल तेवढं त्यांना वेगळं प्रॉफिट भेटत असतं. तीच एक गोष्ट आपल्या बायर्समध्ये नसते, कारण की आपल्याला एक मोमेंटम बघायची असते. त्या मोमेंटममध्ये आपल्याला प्रॉपर सगळं कॅप्चर करायचं असतं. पण ती घाईच जी असते, कुठल्याही मोमेंटमला फक्त आपल्याला वाटतं की चला चला आता इथून कॉल म्हणजे वरती जाणार आहे किंवा खाली जाणार आहे, आपल्याला प्रॉफिट कमवायचा आहे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. आपल्यामध्ये सुद्धा काल्मनेस असणं खूप महत्त्वाचं आहे. असो, सो आपण आधी निफ्टीचं बघूयात. निफ्टीचं जर बघितलं, 25,418ला जे मार्केट आहे आणि ज्या पद्धतीने आता सिनेरिओ आपण बघितला की मार्केट म्हणजे आपण गिफ्ट निफ्टी 40 पॉईंटने मायनसमध्ये आहे. सो जर आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार आहे 25,370. ठीक आहे. हे बघा, आपण इथे फिबोनाची पण लावलेला आहे. दोघी दिवसाचा मार्केटचा आपण इथे सिनेरिओ टाईप घेतलेला असून आणि आपण त्याला फिबोनाची लावल्यावर आपल्याला ही एक गोल्डन लेवल भेटते 25,388ची. तिथपर्यंत इथे जर मार्केट टिकलं म्हणजे 25,388 वरून समजा 25,371 पर्यंत येईल. इथे जर मार्केट टिकलं आणि इथून जर ही लेवल किंवा हा सपोर्ट तोडला तर मार्केट मग आपल्याला या खालच्या लेवल्स ओपन करून देत आहे. ठीक आहे. आणि जर इथेच मार्केट थोड्या वेळ थांबायचा प्रयत्न केला मार्केटने, तर मग मार्केट इथून एक पुल बॅक देऊ शकतं. ओआय डाटा बघूयात, निफ्टीचा बघूयात आधी. ओके, ठीक आहे. हे बघा, आता 25,450, 25,400, 25,400ला पण पुटवाले जास्त आहेत. पण टोटल ओयामध्ये जर बघितलं, 25,400ला कॉल आणि पुटवाले दोघी सेम आहेत. ठीक आहे. 25,350ला पण पुटवाले जास्त आहेत आणि इथे चेंजिंग ओआयमध्ये पण 25,350ला पुटवाले जास्त आहेत. पण मार्केट जेव्हा ओपन होतं, मार्केटचा सिनेरिओ जेव्हा चेंज होतो तेव्हा काय होतं, इकडे बघायचं, ह्या साईडला इथे. आता इथे चेंज इन ओयामध्ये पुटवाले जास्त आहेत. आपण जर टोटल ओया बघितला तर टोटल ओयामध्ये
पुटवाले जास्त आहेत, पण कॉलवालेही तेवढेच आहेत. एक नॉर्मल फरक आहे. काय होतं, जर मार्केट सुरू झालं आणि इथे पुटवाले जास्त दिसतायत, पण कॉलवाल्यांनी त्यांना सरपेस केलं किंवा कॉलवाल्यांनी त्यांना ओव्हरटेक केलं, तर पुटवाले इकडे कमी होत जातील, कॉलवाले इकडे वाढले, इथे पण पुटवाले कमी होत गेले, तर आपल्याला काय एक शॉर्ट एक काय होतं, की कळतं की मार्केट डाऊन जातंय. मार्केट डाऊन जाऊ शकतं आणि मग आपल्याला आपल्या लेव्हल्सवर काय करायचंय, काम करायचंय. कधी-कधी काय होतं, की एक सिच्युएशन अशी क्रिएट केली जाते, की आपल्याला तेव्हा कळतं, की पुटवाले तर भयंकर प्रमाणात कमी झालेत, कॉलवाले भयंकर प्रमाणात वाढलेत. पण त्या समजा ह्या लेव्हलपर्यंत मार्केट आलं, ठीक आहे? किंवा ह्या लेव्हलपर्यंत मार्केट आलं. 25,340 पर्यंत मार्केट आलं. आपण इतके लालची असतोय, की आपल्याला वाटतं, की जोरात आता मार्केट खाली जाणार आहे. का? की आपल्याला इथे दिसतंय, की ओआय डाटामध्ये खूप जास्त कॉलवाले वाढलेत. पण सिच्युएशन बदलायला वेळ लागतं का हो? नाही. सिच्युएशन बदलायला वेळ नाही लागत. त्याच्यासाठी जेवढ्या लेव्हल्स आपण पार करतो, आपल्याला आपल्या प्रॉफिटमध्ये स्टॉप लॉस ट्रेलिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला टॉप लॉस ट्रेलिंगसाठी इश्यू येत असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की टॉप लॉस ट्रेलिंग करता बऱ्याच वेळा माझे टॉप लॉस हिट होतात, तर सोपं आणि सरळ जर तुम्हाला एक हँडसम प्रॉफिट झालेला असेल, तर तो प्रॉफिट घेऊन शांत व्हायचं. का? 2 दिवसापासून आपण शांतच बसलोय ना. 2 दिवसापासून जर आपण शांत बसलेलो असू आणि आता जर आपल्याला चांगला प्रॉफिट झाला असेल, तर आपण आपला प्रॉफिट बुक करून सोपं आणि सरळ मार्केटमधून एक्झिट घेणे किंवा तेव्हा तो प्रॉफिट बुक करून सेकंड एंट्रीचं आपण बघू शकतोय, नाही का? चलो, आता आपण बँक निफ्टी एकदा चेक करूयात. हे बघा, आपण आता जे सांगितलं, की जर मार्केट इथून खाली आलं, ह्या लेव्हल पार केली, तर मार्केट इथून खाली येऊ शकतं ह्या लेव्हलपर्यंत. पण जर समजा मार्केट इथेच थांबलं, मार्केट इथे आलं, इथे थोडा वेळ थांबेल आणि मग परत इथे येईल. ठीक आहे. आणि इथे मार्केट थांबायला लागलं. इथे 1-1.5 तास मार्केट थांबलं. तर जेव्हा मार्केट जिथे कुठे थांबत असतं, तेव्हा काय होत असतं, तेव्हा एका सेलर्समध्ये आणि बायर्समध्ये काय चालू असते, एक फाईट चालू असते. कोण जिंकतंय? जर इथे 1 ते दीड तासाच्या मध्ये कॉलवाले जास्त वाढले, तर मार्केट परत खाली येईल. पुटवाले वाढले, तर मार्केट परत वरती जाऊ शकतं. सो ह्या लेव्हल्स आपल्याला बघायला मिळतील. सध्या तरी जर आपण बघितलं 25,500 पर्यंतचा मार्केटचा जो सिनेरिओ आहे, तो हळू चाललाय मार्केट तिथपर्यंत. मार्केटला तिथपर्यंत पोहोचायचंय. ठीक आहे. 25,500 पर्यंत मार्केटला इथपर्यंत मार्केटला पोहोचायचंय. पण त्यासाठी जर आपण ओव्हर डाटा बघितला, हे बघा 25,500 जर 450 25,500लाही काय दिसतंय आपल्याला, इथे चेंजिंग ओळ्यामध्ये काय दिसतंय, पुटवाले जास्त दिसताय. तसंच कॉलमध्ये जर बघितलं तर इथे सॉरी, टोटल ओळ्यामध्ये जर बघितलं तर कॉलवाले जास्त दिसताय. म्हणजे याचा अर्थ काय, की एवढ्या इझिली तिथपर्यंत मार्केटला त्यांना पोहोचू द्यायचं नाहीये किंवा जर पोहोचू द्यायचं असेल तर एक मोमेंट खूप असते त्या लेव्हलपर्यंत पोहोचायला. पण 25,500 पर्यंत गेल्यावर मग तिथून पुढे काय? 25,500 वर गेल्यावर मार्केट तिथून पुन्हा एक थांबू शकतोय, स्टॉप घेऊ शकतोय, की तिथून पुन्हा खाली येऊ शकतोय. पण आजची काही न्यूज येते, त्याचा इफेक्ट पूर्णपणे उद्याच्या निफ्टीच्या एक्सपायरीवर होणार आहे, हे मात्र निश्चित आहे. ठीक आहे. चला, आता बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आज. बँक निफ्टीचं बघूयात. ओके. बँक निफ्टी. ओके. त्याच्या आधी आपण ओके झालंय ओपन. हे बघा. बँक निफ्टीचा पण सेम सेम सिच्युएशन होते बँक निफ्टी सुद्धा. ज्या पद्धतीने बँक निफ्टी ते इंडेक्स जातंय, पण इथे सुद्धा आपल्याला चांगला प्रॉफिट होताना दिसलेला नाहीये. का? की प्रीमियमच एक्स्ट्रा नव्हते. आता इथे जर बघितलं, याच्यासाठी आपल्याकडे जर मी फिवो लावून ठेवलंय ऑलरेडी आणि तिथे आपल्याला 52,099 म्हणजे आपल्यासाठी जी सर्वात इम्पॉर्टंट लेव्हल असणार आहे, सपोर्ट असणार आहे, तो आहे आपला 52,000चा. कारण की मार्केट ऑलरेडी गॅप डाऊन ओपन होऊ शकतंय. आणि गॅप डाऊन ओपन झालं 52,000 पर्यंत तो ओपन झालं आणि इथे थोडा वेळ थांबलं किंवा इथून खाली यायचा प्रयत्न केला, इथून पुन्हा वरती जायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कोण जिंकतं किंवा कोण कोण हेवी होतंय? जर समजा आपल्याला कॉल जास्त हवी झाली, तर मार्केट ऑब्व्हियसली खाली येऊ शकतंय आणि जर मार्केट खाली आलं, तर ते कोणत्या लेव्हल्सपर्यंत येऊ शकतंय? तर ह्या लेव्हल्स इथे मी मार्क करून ठेवलेल्या आहेत. 52,000 ची लेव्हल त्यांनी पार केली, सपोर्ट जो मोडला 51,884, 51,884 तोडल्यावर आपल्याकडे आहे 51,755. या लेव्हल्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्या लेव्हलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. आणि तसेच जर मार्केट इथे थांबलं,
म्हणजे इथे ओपन होऊन इथे येऊन इथे थोडा वेळ थांबला आणि इथून हळूहळू वर जायचा प्रयत्न करताय, तर मग मार्केटसाठी इथून पहिलं असेल तो म्हणजे 52,206चा रेझिस्टन्स पहिला असणार आहे. ठीक आहे. 52,206 नंतर 52,295 आणि 52,295 जोडलं तर 52,426. ठीक आहे. हे आहेत आपल्या आजच्या बँक निफ्टीच्या लेवल्स. पण आजचा रेट कट, आजची न्यूज काय येते रात्री, त्याचा इफेक्ट हा जेव्हा उद्या पडेल. पण आजची बँक निफ्टीची एक्सपायरी देखील आहे, तिच्यावर सुद्धा आपल्याला एका प्रॉपर मोमेंटम भेटू शकते. का की जर सेलर्सने एक मोठा एक मोठा प्लॅन तयार केलेला असेल, तर ते निफ्टी उद्या ते साईडवेज ठेवू शकताय. ते आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चान्स भेटू शकतोय, किंवा मग अदर इंडेक्स पण आपण बघू शकतोय. पण मी नेहमी सजेस्ट करत आलोय, आपण ऑप्शन बायर आहोत आणि ज्यांना 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष जरी झालेला असेल, त्यांनी फक्त आणि फक्त निफ्टीमध्येच प्रॅक्टिस चांगली अजून करावी. निफ्टीमध्ये जरी ट्रेड आपल्याला वीकमध्ये 2-3 वेळा, 1 किंवा 2 वेळा भेटत असेल, पण निफ्टी या इंडेक्समध्ये आपण प्रॉपरली ट्रेड घेऊ शकतोय, करू शकतोय, आणि आपल्याला इव्हेंच्युअली पैसाच हवा आहे. काय असतं की आपण दररोज एक्सपायरी असल्यामुळे आपलं खूप नुकसान होतं. आपण ही इंडेक्स, ती इंडेक्स बघत राहतो. आपण 2,000च्या कॅपिटलमध्ये आपल्याला 3 ते 4,000 कमवायचे असतात एक्सपायरीच्या दिवशी, कुठलीही इंडेक्स असू दे. पण त्याच मोमेंटम चेक करता करता आपण आपल्या अदर इंडेक्स जिथे एक्सपायरी नसते तिथे आपल्याला एक मोमेंटम भेटत असते, ते आपण मिस करतो. म्हणून मी नेहमी सजेस्ट करतो की निफ्टी 50 हे नवीन ट्रेडर्ससाठी खूप चांगलं आहे. एकदम म्हणजे शांत इंडेक्स आहे. बँक निफ्टी किंवा अदर इंडेक्ससाठी तुम्ही काही दिवस स्किप करावी. फक्त आणि फक्त आपल्या निफ्टीवर लक्ष केंद्रित करावं. जेव्हा तुम्ही एका ठिकाणी व्यवस्थित मास्टर व्हाल, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा हळूहळू अदर इंडेक्सला पण होईल. इथं कॅपिटल वाढलं, तुमचा कॉन्फिडन्स वाढला, तर मग तुम्ही पुढे जाऊन दुसऱ्या इंडेक्सवर पण त्याचा अभ्यास किंवा एक चांगला प्रॉफिट तुम्ही करू शकताय. ठीक आहे. सो आपण एकदा याचा ओव्हरडाटा चेक करूयात बँक निफ्टीचा. ओके. हे बघा, सेम इथे काय सिच्युएशन आहे, चेंजिंग ओव्यामध्ये कॉलवाले जास्त आहेत आणि टोटल ओव्यामध्ये पुटवाले जास्त आहेत. अशा वेळेस काय होतं की मार्केट एका ठिकाणी थांबायचा प्रयत्न करत असतं. पण जर आता 9 वाजता आपल्याला कळेल किंवा 8:30 पावणे आपल्याला कळतं की एक्झॅक्टली काय चाललंय ग्लोबल मार्केटमध्ये, किंवा गिफ्ट निफ्टी कुठे आहे आणि सिच्युएशन काय होऊ शकतंय. 9:15, 9:30 पर्यंत आपल्याला एक गोष्ट तर कळून जाते की कुठल्या लेवलला, म्हणजे ओवायमध्ये काय चेंज होतंय, कॉलवाले वाढतायत की पुटवाले वाढतायत, त्या गोष्टी एकदा आपल्याला समजल्या, मग तिथून आपण एक प्रॉपर सिच्युएशनने किंवा प्रॉपर प्लॅनने आपण ट्रेड करू शकतोय. आता जर मार्केट बघितलं, 52,200 बघितलं, पुटवाले जास्त आहेत चेंजिंग ओव्हरमध्ये. सेम सेम थिंग आहे, 52,200 मध्ये कॉलवाले जास्त आहेत, पण पुटवाले पण तेवढेच आहेत. नॉर्मल फरक आहे. याच्यामुळे काय होऊ शकतं की मार्केट एका मोमेंटमने, म्हणजे 52,100 पर्यंत किंवा 51,900 पर्यंत मार्केट येऊ शकतंय. तिथून मग एक आपल्याला पुलबॅक, किंवा मग समजा ओआयमध्ये कॉलवाले वाढले, जोरात वाढून गेले, तर मग आपल्याला एक डाऊनफॉल बघायला मिळू शकतोय. आता सिच्युएशन काय असते की सध्या एक इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटचा एक प्रिडिक्शन चालू आहे. काय होऊ शकतंय, कसं होऊ शकतंय, त्यात ग्लोबल मार्केट काय सिच्युएशन घेतंय. आपण यूट्यूबला जर बघितलं, तर ते यूट्यूबला तुम्ही फक्त टाका की 19ला 18ला काय काय होऊ शकतंय. काय काय ते थंबनेल बघूनच अंगाला काटा येतो, आणि त्यांचं ते बोलणं, ते यूट्यूब काय काय लावून ठेवलंय, म्हणजे व्ह्यूजसाठी फक्त पोरांना घाबरवणं, किंवा मग काहीतरी एक मोठी गोष्ट होणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहत चला. स्वतःच्या सेटअपवर विश्वास ठेवत चला. जर वाटत असेल की नाही समजणार, किंवा सिच्युएशन आउट ऑफ द हँडल आहे, मग माझ्याकडे छोटंसं कॅपिटल आहे आणि मी गेलं कॉल साईडला विचार करतोय, की पुटवाले गेले किंवा पुटला मी विचार करतोय, मार्केटवरती कसं करायचं, भीती असेल ना, नका करू ट्रेडिंग 2-3 दिवस. ठीक आहे. पण मग तुमचा सेटअप ओके असेल, डोक्यात तुम्ही एकदम क्लिअर असाल, शांत असाल, आणि तुम्हाला माहिती आहे की काही तिकडे काही हो, मला माहिती आहे की माझ्या सेटअपनुसार मला ट्रेड करायचं आहे, तर मग मजा आहे. ठीक आहे. विश्वास ठेवणं इम्पॉर्टंट आहे तुमच्या स्वतःच्या सेटअपवर, मग तो कसलाही असो, कुठलाही असो. तुम्ही त्याच्यावर काम करताय इतक्या दिवसापासून, तर तुम्हाला ट्रस्ट ठेवावाच लागेल. ओके. अजून एक अनाउन्समेंट करायची होती. 23 ऑगस्टपासून माझी पुढील बॅच सुरू होते. सोमवारपासून मी खाली नंबर टाकून देईल, व्हॉट्सअप नंबर. ज्यांना कुणाला जॉईन करायचं असेल, प्लीज त्याला तुम्ही मेसेज करून मला मला कळवू शकता.
ठीक आहे. अदर आपण एकदा बँक निफ्टीचं बघून घेतलं. बँक निफ्टीचे लेवल्स तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. ठीक आहे. हे बघा, इथून स्क्रीनशॉट काढून घ्या. मी एकदा इथे ही फिबोनाची काढून घेतो. ओके. हां, सेम निफ्टी 50साठी पण करत असतो. निफ्टी 50 तर ऑल टाईम हायला आहे. ओके. ओके. सो सर्वांनी स्वतःच्या पद्धतीने किंवा स्वतःच्या सेटअपनुसार ट्रेड करायचा आहे. व्यवस्थित ट्रेड करायचा आहे. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला काय नवीन हवं आहे मला कळवा कमेंटमध्ये. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे, अजून काही याच्यात चेंजेस करायला हवेत का, हे पण मला नक्की कळवा. ठीक आहे. उद्या भेटूयात. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.